हिंग फोडणीला घातलंय. हा सांबार फोडणीमध्येच घालते. मी घातलं आता सांबारात घालायला एवढा गूळ आणि एवढी चिंच. चिंच मी चांगली वाटून घेतली आहे. गूळ चिंच आपण सांबार. हा सांबार केला. याच्यामध्ये मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि चण्याची डाळ ह्या तिन्ही डाळी घेतल्यात. आम्ही तिन्ही डाळी घालतो. तिन्ही डाळी घातल्यात. आता ही डाळ सांबार तयार झाला आहे. मी शिजून घेतल्या डाळी आधी कुकरला. 4-5 शिट्या घ्याव्या लागतात त्याला, कारण एकदम मऊ करावी लागते. 4-5 शिट्या मी घेतल्या आणि डाळ शिजवली. आणि मग मी शिजवल्यानंतर खाली उतरवलं आणि पुन्हा मग तो भोपळा वगैरे घातला. बटेटो भोपळा सगळं घातलं. सॉरी माझं चुकतंय थोडं. भोपळा, दुधी भोपळा, लाल भोपळा आणि बटेटो आणि परसबी हे मी कापून घेतलं आणि परत एक शिटी घेतली. आता मी घालणार आहे सांबार मसाला. घालते सांबार मसाला. सांबार मसाला झालं. आज आमच्याकडे पाहुणे आले ना, त्यामुळे तुम्हाला काय दाखवायला मिळालं नाही. तर मी एवढंच हे जरा दाखवलं. हे बनवलं. आणि वालाची डाळ असते ना, ती तुम्हाला एकदा दाखवीन मी. वालाची डाळ असते ना, त्याची भाजी बनवली. वालाच्या डाळीची भाजी. हे बघा, वालाच्या डाळीची भाजी. ह्याच्यात मी बटाटा आणि दुधी घातलं आहे आणि ह्याची भाजी बनवली आहे वालाच्या डाळीची. बघा असं आलं आहे. ह्याच्यात फक्त कोथिंबीर कापायची. घरी केलेला मसाला आहे ना, गरम मसाला, तो थोडासा घाल म्हणजे छान लागेल जरा. बघा सांबार किती छान झालं आहे. बघा अगदी छान. एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, मिडियम झाला आहे. छान झाला सांबार. बघा हे बघा. आता मी ह्याच्यात कोथिंबीर घालते. झाला सांबार आपला. आज दाखवायला मिळालं. घरात जरा माणसं होती ना, दाखवायला मिळालं. हा सांबार झाला आहे. आता मी वालाच्या बिरड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. वालाचं बिरडं नाही आहे, ती वालाची डाळीची भाजी. वालाचं बिरडं तुम्हाला एक दिवशी दाखवून. छान झाली ना भाजी. ही वालाच्या डाळीची भाजी. ही वालाच्या डाळीची भाजी. आणि हा सांबार भातावर मुलांना आवडतो म्हणून भातावर हा सांबार केला आहे. दुसरं काय केलं ना, ह्याच्यावर डोसे, इडली, आपण दुसरं काही बनवलं तर छान लागतं. पण मी आज काय बनवलं नाही आहे, फक्त भातावर बरोबर खाणार लागतं. रेसिपी कशी वाटते बघा. आम्हाला पुढे न्या. आमच्या मुलांसाठी पुढे न्या, या दोघांसाठी.